नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। फलटण तालुक्यातील उद्योजक राजेंद्रभाऊ पाटोळे यांचा आज वाढदिवस आहे। त्यांना खरं तर सुरुवातीला मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी दिनांक 29 जुलै रोजी फलटण येथील जाधववाडा येथे भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे। याच पार्श्वभूमीवरती आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पाटोळे साहेब, आपलं खूप खूप स्वागत। धन्यवाद। आपला वाढदिवस आज संपन्न होत आहे। सर्वप्रथम नमस्ते फलटण यूट्यूब परिवाराच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद, आभारी आहे शुभेच्छाबद्दल। खरं तर तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी तुम्ही भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे। हो, केलेलं आहे 29 तारखेला। कसं आहे नेमकं याचं बक्षीस, कसं आहे नेमकं? बक्षीस विविध प्रकारचे आहेत। 1,51,000 पासून 1,41,000, 1 लाखाचा आहे, 1,25,000चा आहे, 1 लाखाचा आहे, अशा 8 आहेत। एकूण 8 बक्षीस या ठिकाणी ठेवले आहेत। भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचं या ठिकाणी आयोजन केलं आहे। कसा रिस्पॉन्स आहे बैलगाडा मालकांचा, कसा रिस्पॉन्स आहे? अतिशय सुंदर रिस्पॉन्स आहे। बऱ्याच नोंदणी झालेल्या आहेत। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रभरचे बरेचसे पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत, शरदचंद्र पवार गटाचे। या ठिकाणी किती बैलगाड्या एका वेळेस पळणार आहेत? एका वेळेस 10। याची आता पूर्णपणे तयारी झाली आहे सगळी? पूर्ण काम चालू आहे, बघताय तुम्ही आता। या ठिकाणी ज्येष्ठ बैलगाडा मालक आहेत। कसं नियोजन आहे नेमकं? अतिशय चांगले नियोजन आहे, व्यवस्थित सुंदर नियोजन चाललंय। या ठिकाणी काही पदाधिकारी आहेत, फलटण तालुका बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी आहेत, धनंजय सोनवलकर आहेत। कसं नियोजन आहे नेमकं? अतिशय चांगलं नियोजन आहे आणि भौगोलिक परिस्थिती सुद्धा चांगली आहे। पावसाने सुद्धा विश्रांती दिली, त्याच्यामुळे मैदानाला काही अडचण येत नाही, छान मैदान होणार आहे। या ठिकाणी मातंग समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष विजय गोलप आहेत, जिल्हाध्यक्ष विजय गोलप आहेत। काय सांगाल नेमकं याबद्दल? नाही, पाटोळे साहेबांचा आज वाढदिवस आहे। 27ला आज वाढदिवस आहे, पार पडतोय वाढदिवस। वाढदिवसानिमित्त साहेबांनी बैलगाडी शर्यती 29 तारखेला ठेवलेल्या आहेत। तर ह्या 29 तारखेला सर्व भाविकांनी, सर्व दुकानदारांनी किंवा सगळ्यांनी उपस्थिती राहून इथं उपस्थिती दाखवावी, ही माझी नम्र विनंती आहे। खरं तर राजेंद्रभाऊ पाटोळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे। सत्यवान आढावे आहेत या ठिकाणी ज्येष्ठ नेते। काय सांगाल भाऊंच्या कार्याविषयी, काय सांगाल? नाही, साहेबांचं कार्य अतिशय सुंदर आणि चांगलं आहे आणि ही कार्य असंच तालुक्याला पुढे न्यावं, हीच आमची नम्र विनंती आहे। काय सांगाल विजयराव, भाऊंच्या कार्याविषयी काय सांगाल? कार्य चांगलं आहे। आम्ही हे जे सगळं आता नियोजन चालू केलं या राष्ट्रवादी पक्षातून केलेलं आहे आणि आमच्या साहेबांना, पाटोळे साहेबांना, कारण किंवा आमच्या मातंग समाजाचा आजपर्यंत कुणीच विचार केलेला नाही, तर आता विचार करावा ही आमची अपेक्षा आहे। कितीतरी वर्षापासून जर ह्या फलटणला आमदार एकच आहे, तर आम्हाला आमदार बदलली पाहिजे। मातंग समाजाला आम्हाला तिकीट मिळावं, राजाभाऊंना तिकीट मिळावं, ह्याच्यासाठी आमचं 100% प्रयत्न चालू आहेत। महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षातून उमेदवाराची मागणी करत आहात काय? हा, मागणी करतोय आम्ही। थोतारीमधून आम्ही साहेबांना भेटलो, सर्वांना भेटून। पवार साहेबांना तुम्ही निवेदनही दिलं होतं, नाना पाटील चौकामध्ये तुम्ही निवेदनही दिलं होतं। पवार साहेबांना मातंग समाजाच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना आम्ही एक विनंती केली, साहेब ह्या वेळेस तरी आमचा विचार करा। आमचा विचार कुणीच करत नाही, आम्हाला कोणच जवळ करत नाही। काय आमच्याकडून, म्हणजे असं काय आमच्याकडून चूक? आमच्या समाजाचा कुठंच पदाधिकारी नाही, कुठंच कुठल्याच ह्याच्यात आमचा माणूस नाही। त्याच्यामुळे आम्हाला ह्या वेळेस, आम्हाला ह्या 5 वर्षामध्ये, चालूच्या 5 वर्षामध्ये 2024 आम्हाला ही मिळावं, आम्हाला अपेक्षा आहे यांच्याकडून। योगेंद्र दादांची भेट घेतली मागच्या 4 दिवसापूर्वी? योगेंद्र दादांची भेट घेतली, आमची त्यांच्याशी चर्चा झाली। ह्याच्यामध्ये चैतन शिंदे असतील, आपले शंभूराज खलाटे असतील, बाळासाहेब खलाटे असतील, सत्यवान आढागळे आहेत, कुमार रिटे आहेत, सगळे पदाधिकारी, रामभाऊ पाटोळे आहेत, कुमार आहेत। हे आम्ही सर्वांनी मातंग समाजातर्फे आम्ही सर्वजण आम्ही ह्यांना जाऊन भेटलो। यावेळेस तरी आमचा विचार करा, असं आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। आम्हाला म्हणले कामाला लागा, आम्ही कामाला लागलोय आता।
आता ह्याच्यातून जर आमचा विचार केला तरच ह्यांचं ही होईल, नाही तर आमचा जर विचार ह्या लोकांनी नाही केला तर अवघड आहे. तर गिरवीसारख्या छोट्याशा गावामधून आपल्या व्यवसायाच्या निमित्तानं मुंबई या ठिकाणी जाऊन त्यांनी कर्तृत्वावर आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे. असे राजेंद्रभाऊ पाटोळे आहेत. त्यांचा आज वाढदिवस संपन्न होतोय आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून दिनांक 29 जुलै रोजी या जाधववाडी भव्य क्रीडांगणावरती भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. त्याचबरोबर फलटण तालुक्यातील मातंग समाज संघटनेच्या वतीनं महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना मातंग समाजाच्या वतीने निवेदन दिलं आहे आणि यावेळेस फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून मातंग समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार फिल्डिंग तयार केलेली आहे. आता आगामी काळात आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी जाधववाडी फलटण.